तर आज आपण पाहणार आहोत चिंबोऱ्याचा रस्सा. तर बघूया, चला स्टार्ट करा चिंबोऱ्याचा रस्सा. हे सगळे चिंबोरे हे बघा असे तोडायचे. ह्याच्यामध्ये जर बोट गेला का बोट चावला. तर आता ही अशी पूर्ण साफ करायची. ती सगळी आजूबाजूला जी घाण लागलेली असते ना ती सगळी काढायची. तुम्हाला पाहिजे तुम्ही ब्रशने पण काढू शकता, थोडंसं ब्रशचा वापर करून. आता आपण हे नांग्यांचं पूर्ण मिक्सरमध्ये ग्रेन केलेलं आहे. जे नांगे बारीक बारीक चिंबोऱ्याला जे पाठीमागे असतात त्याचं सगळं साफ करून त्याला मिक्सरमध्ये हे करून आता हे सगळं त्याचं अर्क काढलेलं आहे हे बघा. आणि मग त्याला गाळून त्या चिंबोऱ्याच्या रश्श्यामध्ये आम्ही टाकणार आहोत. त्यामुळे अप्रतिम चव येते रश्श्याला पण, आणि त्याच्यातून कॅल्शियम तर मोठ्या प्रमाणात मिळतं. चिंबोरा कापत आहोत. कापायला खूप जड असतो तो चिंबोरा. आणि त्याच्यामधली जी घाण असते ना, तर ही घाण असते चिंबोऱ्याची, ती काढायची. पोटातली पिशवी म्हणतात तिला. तर आपली चिंबोरी साफ झालेली आहे. ती बघा हे सगळे साफ झाले चिंबोरी. तर आता आपण तिचा मस्त रस्सा करणार आहोत. ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे तेल सणसणीत तापलं की त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं. थोडासा तांबूस झाला पाहिजे लसूण. मग मीठ टाकायचं वरून, म्हणजे तो चांगला जिरला जातो मीठ त्याच्यामध्ये, लसणामध्ये आणि तेलामध्ये. मग त्याच्यामध्ये आम्ही घरगुती लाल मसाला टाकलाय जो आम्ही घरी बनवतो. तर आम्ही 4 चिंबोऱ्यासाठी 3 चमचे मसाला टाकलाय, म्हणजे जेणेकरून लाल कलर पण येईल छानपैकी आणि मस्त झणझणीत कलर चिंबोरा पण होईल. तर मसाल्यामध्ये चिंबोरी टाकतं. चांगले मिक्स करायचे तेल आणि मसाल्यामध्ये. आणि मग त्याच्यावर त्याला सगळ्या बाजूने मसाला लागला की त्याच्यावर आम्ही झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावरती पाणी. तर चिंबोरी वाफेवर 2 ते 3 मिनिटं वाफेवर ठेवायची पाणी टाकून. जे वाफेवर वाफेसाठी आपण पाणी ठेवलेलं ते त्या चिंबोऱ्यामध्ये टाकलं. चिंबोऱ्याचा कलर बघा कसा झालाय तांबूस. त्याच्यामध्ये हा अर्क जाणार आहे, जे नांग्यांचा अर्क असतो, जे मिक्सरमध्ये आपण मगाशी काढलेलं होतं तो. तर चांगला हलवायचं आणि परत वाफेवर ठेवायचं. वाफेवर ठेवताना गॅस मोठा करायचा आणि मग चांगली सणसणीत वाफ यायला पाहिजे त्याला. तर आता हे बघा चिंबोऱ्याला छानपैकी उकळा आलेला आहे. आता आपण हा वाटण टाकतोय. तर ह्या वाटणामध्ये आम्ही सुकं खोबरं गॅसवर भाजलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर टाकून त्याचं सुकं वाटण केलेलं आहे. त्याला आम्ही काळं वाटण म्हणून म्हणतो. आणि ते आता आम्ही ह्याच्यामध्ये टाकून परत त्याला चांगलं मोठं गॅसवर शिजवणार आहोत.
तर अशा प्रकारे आमचा छान छान चिंबोऱ्याचा रस्सा झालेला आहे हा बघा. तर अशा प्रकारे हा चिंबोऱ्याचा रस्सा हा बघा हा तयार झालेला आहे. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला आज्ञा चंदने लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो नक्की करा आणि शेअर पण नक्की करा. धन्यवाद. थँक्यू.